धन्यवाद संतोष. मॅन ऑफ द मॅच साठी आलेत का भावेश? चला भावेश लगेच आहे मॅन ऑफ द मॅच साठी. आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. मॅडम या, आपले शुभ असते. आपण जाऊया. आपला बंगला आहे तो उस्वालला तो नाही. नक्कीच मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण पाहतोय भावेश पाटील. कालच्या दिवसामध्ये ज्याची चर्चा झाली, अगदी 6 चेंडूवर 6 चौकार मारणारा 2024चा हा उभरता सितारा आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त जे केले भावेश. 2 मिनिटं फक्त थांबायचंय भावेश, अगदी 2 मिनिटं. भावेश या, फोटो काढायचंय. या तन्वी या आपण देणार. आई भवानी दंचार संघ प्रतिनिधी यायचंय या स्पर्धेमध्ये. आपण सहभाग घेतला त्याबद्दल नक्कीच पाहायला मिळते. या ठिकाणी सन्मान चिन्ह दिला जाईल. कौशल येत आहेत. एक सुरेख क्षेत्ररक्षक म्हणून कौशलला पाहिलं गेलं. चांगले खेळले, परंतु हारजीत असते. आपण पाहतोय हारजीत मध्ये आपण पाहतोय दंचार संघ ज्या पद्धतीने पराभूत झालाय आज. कौशल धन्यवाद. भावेश पाटील 500 रुपयाचं कॅश प्राइज आलं होतं तुमच्यासाठी. परेश म्हात्रे आहेत का इथे? परेश म्हात्रे आणि भावेश पाटील यांनी यायचंय. 500 रुपयाचं कॅश प्राइज. परेश म्हात्रे आपण यायचंय. येईल का तो? परेश काय आहे? नाही मिळत ना. आपण पाहतोय केवळ मात्र या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे शुभ हस्ते आपण जे एन एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा म्हणजेच परेश म्हात्रे यांच्याकडून जे आहेत 500 रुपये या ठिकाणी आपण नक्कीच कॅश आली होती ती आपण त्यांना देत आहोत. सुरेख फलंदाजी केली आणि या ठिकाणी आपण पाहतोय ते 500 रुपये ते सुपूर्द केले जाते त्या ठिकाणी. धन्यवाद. धन्यवाद संतोष. आपण वळूया सामन्याकडे. आजच्या रात्रीमधला पहिला उपांत्य फेरीत सामना. एका बाजूला संजय टायगर पॅराडाइज ए तर एका बाजूला किंगफिशर भीमनगर. आपण पाहतोय राजेश शिवछत्रपती ग्रुप आयोजित राजेश शिवछत्रपती चषक 2024 हा महासंग्राम. नक्कीच यानंतर अजून एक सामना असणार आहे उपांत्य फेरीचा. एका बाजूला आपल्याला पाहायला भेटेल साईकृपा दहिसर उत्तम 11 तर एका बाजूला जेम एंटरप्राइजेस साई गणेश सातपाडी. ओके मॅडम. ओय ओय बेस्ट ऑफ लक दोन्ही संघांसाठी. ओके मॅडम. ओके मॅडम फोकस करा मला नांगू ना. यश ठाकूर. चला आपण पाहतो आमच्या स्क्रीनवर स्क्वॉड दाखवलं गेले. पॅराडाइज संघाचा स्क्वॉड आहे. जबीर खान असतील, सोहेल असतील, विशाल, मुबारक शाह, तसंच निलेश, निशांत, रेहान. चांगलं काम केलंय अन्य डीलच्या माध्यमातून. आणि तुषार पहिल्या षटकामध्ये सज्ज झाले. आपण पाहू शकाल बिल्डमार्कवर. फुलटॉस बॉल ऑफ साइडला चेंडू डिक्लेअर झोन मध्ये आलाय. अप्रतिम सुरुवात केली गेली तुषारच्या माध्यमातून. 1 चेंडू 1 धाव.
नक्कीच पॅराडाईज संघाच्या कुठल्याही फलंदाजाने हॅट्रिक चौकार लगावला तर अंकुश भोईर म्हणजे संघाची जी त्यांच्या नावाने संघ खेळ त्यांच्यावर 1000 रुपये कॅश प्राइज दिला जाईल. फुलटॉस बॉल होता चुकी केली गेली. दिनेशनी थोडीशी घाई केली असं म्हणावं लागेल कारण की थोडासा वेळ घेतला असता डायरेक्ट हिट झाला कुठे कुठे धावचीच्या मोठ्या गडी बाद करण्याची संधी किंगफिशर भीमनगर संघाकडे आली होती परंतु इकडे 2 चेंडूमध्ये 2 धावा आल्यात आणि आपण सांगतो ना ध्रुव तुषार नावाचे पोरं खूप हुशार आणि तुषार गोलंदाजी मागवे चांगली गोलंदाजी करतो. 2 चेंडू टाकले फुलटॉस होते परंतु बॅटरच्या बॅटला चांगले कन्फर्म झाले नाहीये. पहिला जबीरने चेंडू खेळला बॅटची बाहेरची कडा लगावली त्यानंतर निलेश मिश्रा त्या चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाहीये आणि बाईच्या वेळी धाव आली आहे. त्यावेळेस फटका सुरेख सुशील टाक संघाचा संघनायक चेंडूला गॅदर करतो बॅकअप साठी आला होता. आपण पाहू शकाल अरविंद आला होता चेंडूवर परंतु एकदा नक्कीच परिपूर्ण केली गेली. नक्कीच मान फिशरची ऑनर कय्यूम सय्यद साहेबांचं सुद्धा आगमन झालं सामन्याचं आनंद घेत आहेत आणि सफान सय्यद सुद्धा आहेत. फटका सुरे कॅप मध्ये चेंडू निघून गेलाय सरळ सीमरच्या पार आला यावेळेस राजेश शिवछत्रपती च्या सरमधडी हा चौकार 4 धावा. धन्यवाद डीजे मास्टर. नक्कीच पहिला चौकार नक्कीच आपण ध्रुव कालपासून पाहिलं जेव्हा पॅराडाईज संघाला रनाची गरज होती तेव्हा निलेश मिश्रा याची बॅट खूप सुरेख बोलते. मागील सामन्यामध्ये 18 धावा बनवल्या त्या अगोदर सामन्यामध्ये पाहिलं तर 15-16 धावा बनवल्या. आपण पाहू शकाल या सामन्यामध्ये 2 चेंडू 4 वर बॅटिंग करतो 7 धावा धापकावर नक्कीच लगावल्या गेल्या. फुलटॉस चेंडूचा फटका सुरेख केला गेला. ब्रिजेश यावेळेस क्षेत्ररक्षण कसं केलं गेलंय पाहू शकाल. अप्रतिम रिलीफ फिल्डिंग पाहायला भेटली. ब्रिजेशने चेंडू अडवला आणि पाहू शकाल योगेश नावाचा खेळाडूला बॅकअप साठी आणि अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं गेलं. धावसंख्या पाहू शकाल 8 धावा धापका लगावल्या गेल्या. पहिला षटक मार्गस्थ आहे 5 चेंडू खेळ संपला गेलाय. आपण पाहू शकाल ऍक्शन रिप्ले मध्ये सुरेख कॅमेरा वर्क मेहुल घरच्या माध्यमातून आपण पाहतोय. शेवटचा अंतिम चेंडू तुषार टू जबीर हलक्या बॅटने सिंगल धाव घेतली गेली आणि एकेरी धावाने धावफलक पुढे सरसावते. पहिला षटक संपूर्ण होते एका षटकाची समाप्ती धावांची गोष्ट की धावा आहेत त्या 9 बिनगडी बाद. धन्यवाद पाहू शकाल कैलासवासी संजय भोईर यांच्या नावाने हा संघ उतरवलाय. अंकुशजी भोईर यांच्या माध्यमातून संजय टायगर आपण पाहतोय आणि आतापर्यंत आपण स्क्रीन पाहतो जबीर खान 5 मॅच खेळले 5 मॅच मध्ये डबल धावा 7 धावा बनवल्यात आणि हाय स्कोर पाहायला भेटला. आतापर्यंत इंडिव्हिज्युअल हाय स्कोर त्याचा 19. चला स्पीडअप करा दक्षता घ्या प्लीज जास्त टीम मिनिट्स करू नका. आणि संजय टायगर संघाचे जे पुरस्कृत आहेत अंकुशजी भोईर यांच्या माध्यमातून हॅट्रिक चौकासाठी प्रत्येक खेळाडू म्हणजे कुठलाही खेळाडू असू द्या पॅराडाईज संघाचा फलंदाज त्यासाठी 3000 रुपये कॅश प्राइज आहे. आपण सांगतो ना की जेब में गांधी हो या ना हो जेब में गांधी हो या ना हो दिल में जीतने की आंधी होनी चाहिए. यावेळेस पाहू शकाल 3000 रुपयाचे कॅश प्राइज दिला जाईल कुठल्याही फलंदाज 3 चौकार जर ठोकले या इनिंग्स मध्ये. आपण पाहू शकाल संघाला स्पीडअप करा प्लीज जास्त वेळ दौडायचा नाहीये टायमर आहे 20 मिनिटाच्या आत तुम्हाला 5 षटक परिपूर्ण करा. सुशील टाक ही दक्षता घ्या आपण 15-20 मिनिटाच्या तुम्हाला 5 षटक परिपूर्ण करायचे. जबीर पाहतो आपण स्ट्राईक वर आहे. जबीरने आतापर्यंत 3 चेंडू फेस केले 3 वर बॅटिंग करतोय. त्यावेळेस फटका सुरेख खेळला परंतु ब्रिजू चेंडूला फील्ड करतोय. बॅकअप साठी आलम नक्कीच पाहायला भेटू आलाय परंतु कुठली धाव नाहीये दबाव नक्कीच असणार आहे कारण की मोठा सामना आहे. जो संघ हा सामना जिंकेल तो नक्कीच पाहू शकाल मेगा फायनल मध्ये पोहोचेल. फटका सुरेख कॅप मध्ये चेंडू निघून गेलाय सर सीमरच्या पार आलाय. यावेळेस महाराजांच्या समोरडी चौकार. धन्यवाद इथे पाहू शकाल राजेश शिव छत्रपती चषकाचे ऑर्गनायझर उत्तमजी म्हात्रे साहेब कुठे असतील आमच्या मुख्य व्यासपीठावर या यश ठाकूर यांचे संपर्क साधा प्लीज. उत्तमजी म्हात्रे साहेब
यावेळी फुलटॉस बॉल होता परंतु पॉइंट चेंडू निघून गेलाय एकेरी धावासाठी. नक्कीच नॉनस्टॉप बॅटर दाखवतात जबीरला की वाईट चेंडू होता परंतु जबीर खान जे की खूप वर्षापासून पॅराडाईज संघाला रिप्रेझेंट करतोय, तब्बल 19 ते 20 वर्षापासून या संघासाठी खेळतोय आणि खूप सारे सामने आणि हा फटका फेवरेट आहे त्याचा, परंतु फुलटॉस बॉल सोडणार नाही. एकेरी धावा आली आहे. यावेळेस फटका सुरेखा निलेश मिश्रा का बल्ला माशाअल्लाह आला अजून एक चौकार. धावसंख्या पुढे सरसावते ती म्हणजे धावफलकावर 18 धावा 18. धन्यवाद. नक्कीच ब्रदरहुड फॅशनचे ऑनर मेहुल जयस्वाल साहेबांचं सुद्धा आगमन झालंय. आकाश जयस्वाल आपलं हार्दिक स्वागत. आणि पाहू शकाल किराणा मालाचे थोक व्यापारी आहेत. धावसंख्या पाहू शकाल फक्त 18 धावा. दुसरा षटक मार्गस्थ आहे. पहिला चेंडू निर्धाव, एक चौकार, एक सिंगल, एक चौकार, अशा प्रकारे आपण षटक पाहतोय. पहिल्या षटकामध्ये 9 धावा होत्या, या षटकामध्ये आतापर्यंत 9 धावा आल्यात. अजूनही पाहिलं तर येणारे 2 चेंडू खेळ बाकी असेल. आहा चेंडू पाहायला ब्रश झालाय. नक्कीच पाहायला भेटेल लेग बायचा कॉल पंच दर्शवतात. अंडरम क्रिकेटमध्ये ध्रुव खूप काही नियम आहेत. आपण खेळपट्टी पाहतो त्याच्यामध्ये बॅटरला सुद्धा नियम आहे. जर डेडलाईनच्या पुढे पाय आला तर नो स्कोर कुठलाही धाव असणार आहे. जर गोलंदाज चेंडू टाकतो ती डेडलाईनच्या मागे चेंडू नो बॉल असणार आहे. हलक्या बॅटने खेळला गेला. दिनू चेंडू खाली जातात परंतु चेंडू निघून जातात डिक्लेअर झोन साठी. षटक क्रमांक संपले गेले. 2 षटकांच्या समाप्ती. धावांची गोष्ट की धावा आहेत त्या 10च्या सरसरीने 20 कुठलाही गडी पास झाला नाहीये. यानंतर होणारा सामना आपण आताच आवाहन करतोय. 4 षटकांचा खेळ संपला तर आपण दोन्ही संघनायक आमच्या टॉस बॉक्स कडे यायचं आहे. एका बाजूला असणार आहे साई कृपा दहिसर उत्तम 11 आणि एका बाजूला जेम एंटरप्राइजेस साई गणेश सातपाडी असा संघ असणार आहे. तर 2 षटकांचा खेळ संपला गेलाय. पाहू शकाल धावा आहेत 20. येणारे 3 षटक कशा प्रकारे खेळलं जाईल उर्वी डीसी कडे तत्व देऊया मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच पाहू शकाल ड्रिंक ब्रेक झालाय. पाण्याची नक्कीच नक्कीच गरमीचे सीझन चालू आहेत काका. खूप जास्त उष्णता आहे आणि डिहायड्रेशन होऊ नये म्हणून पाणी नक्कीच आपण नियमितपणे घेत राहावं हे आपण कॉल करतो आमच्या कमिटीच्या माध्यमातून. कारण की पहिला मागील 7 दिवसा अगोदर रायगड येथे एक टुर्नामेंट होती. एक खेळाडूने 2 मॅच मध्ये अर्धशतक लगावले आणि तिसऱ्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच घेतला. तो डगआउट मध्ये गेला परंतु डिहायड्रेशनमुळे तो नक्कीच खाली पडला आणि नक्कीच तो देवाघरी निघून गेला. मी विनंती करेल तर पाहू शकाल हा मी विनंती कर प्रत्येकाने पाणी नियमित वेळेवर घ्या. नक्कीच प्रत्येक हॅट्रिक चौकासाठी 3000 रुपये कॅश प्राइज अंकुश बेरकडून 6 चेंडू 6 चौकार जबीर लगावेल तर अनिस खान यांच्याकडून 5000चा कॅश प्राइज असणार आहे. परंतु जबीर थोडासा संघर्ष करतोय. आतापर्यंत त्याच्या बॅटून मात्र एक चौकार आलाय. 20 चेक माइक चेक फुलटॉस चेंडू निघून गेला सीमाच्या पार आला खणखणीत दर्जेदार चौकार 4. अब बारी है थोड़ी सी गपशप की, थोड़ी सी सवाल जवाब की. तो यहाँ पर वीना किन से पूछना चाहोगी तुम? मैं क्या बोलती हूँ इनसे पूछ लो जरा सा. वीना ऐसा नहीं लग रहा है तुम्हें गोलमाल से कुछ कैरेक्टर्स यहाँ आ गए हैं? गोलमाल के कैरेक्टर, हाँ मुझे याद आया. गोलमाल के कैरेक्टर काफी अच्छे हैं. मैं पकड़ ओके यहाँ पे बात कर सकते हैं. इनसे बात करते हैं. हेलो सर, मैं बात करती हूँ. हेलो सर, ये जो है हिमांशु एक मिनट वीना मैम एक मिनट. यस. अगर इस गेंद पर चौका लगाते हैं जबीर तो अंकुश भोरे की तरफ से 3000 का कैश प्राइज दिया जाएगा. तीसरा चौका अगर जबीर लगाते हैं तो 3000 का कैश प्राइज दिया जाएगा. हैट्रिक पर बल्लेबाज है. कंटिन्यू. थैंक यू सो मच. सो आपको यहाँ पे कैसा फील हो रहा है? यहाँ पे आके आप हमारे स्पॉन्सर्स का काम देख सकते हैं, आप हमारे ओनर का काम देख सकते हैं और यहाँ पे प्लेयर्स का काम देख सकते हैं. आपको कैसा लग रहा है? बहुत अच्छा लग रहा है कि बहुत अच्छा मतलब मेहनत की है और सब प्लेयर बहुत अपना 100% दे रहे. थैंक यू सो
सो मच, थैंक यू सो मच। चलिए आगे बढ़ते हैं, सपना। ऑलराइट, और so सपना यहाँ पर जस्ट मिनट, आपसे सपना जानना चाहेंगे, आपका नाम जान सकते हैं नाम? जस्ट मिनट, यहाँ पर 3 लगातार चौके जबीर ने लगाए और 3000 का कैश प्राइज अंकुश भोईर इनकी तरफ से दिए जाएंगे हैट्रिक चौके लिए। तालियां बंदी चाहिए जबीर के लिए और अंकुश भोईर के लिए। ओवर टू सपना चौधरी। स्कोर की बात कर 32 लग चुके हैं, तीसरा और So, पगड़ी पर। यहाँ पर हम फ्रेंड्स मोबाइल स्टोर की बैनर के नीचे हैं और आपसे जानना चाहेंगे मैच कैसा लगा आपको? मैच एक नंबर मैच है ये। कोई फेवरेट प्लेयर आपका? मेरा फील्डर है वो अभी काम नहीं कर रहे लेकिन अभी करेंगे। अच्छा, कुछ बोलना चाहेंगे प्लेयर्स से आप? हाँ बोलूँगा ना, अच्छा फील्ड करो, सामने वाली टीम को हराना मुश्किल नहीं है। क्या बात है, एक बार जोरदार तालियां हो जाए एवरीवन, थोड़ी थैंक क्लैप्स यू हो सो जाए मच इनके लिए। सर। ऑलराइट, सो यहाँ पर आपसे जानना चाहेंगे, आपका नाम जान सकते हैं? क्या बात है, मतलब लड़कियों से सर, शर्मा आपका रहे नाम? हो, मैंने अक्सर सुना है सर, आपका नाम? लड़कियां शर्माती है। अनिकेत। अनिकेत। अनिकेत जी, आप देख सकते हैं यहाँ पे क्रिकेट टूर्नामेंट और हमारे प्लेयर्स का मेहनत एंड स्पॉन्सर्स का, सो आपको कैसा लग रहा है? अच्छा लग रहा है। और यहाँ पे आपकी कोई फेवरेट टीम? मैं खुद पैराडाइज टीम से हूँ। आप खुद पैराडाइज की टीम से, तो आपको कैसा लग रहा है? आपके अभी तक पैराडाइज से कितने मैचेस हो चुके हैं इन 4 दिनों में? 4 मैच हुआ है, ये 5वां मैच चल रहा है। ओके, सो आपको जो आपकी ऑपोजिशन की टीम है, जो प्लेयर्स है, सो उनकी फील्डिंग के लिए आप क्या बोलना चाहेंगे? वो भी अच्छी टीम है, मतलब मेहनत करके आई यहाँ तक। आपके प्लेयर्स को, आपकी टीम मेंबर्स को अगर कोई मैसेज आपको देना है तो? ऐसी गरज नहीं है वो लोग को देने के लिए। अच्छा, they don't need the support, तो उनको सपोर्ट की वजह से, सपोर्ट के लिए आप इनको क्या बोलना चाहोगे? वही बेस्ट लक, बाकी कुछ नहीं, वो लोग को बोलने की गरज नहीं है। थैंक यू सो, वो अपना पूरा 100% दे देंगे। क्या बात है, कांग्रेचुलेशंस पैराडाइज, क्योंकि आपके यहाँ पे सपोर्टर्स काफी अच्छे हैं। थैंक यू सो मच सर। सो लेट्स मूव अहेड। ऑलराइट, सो वीना यहाँ पर जरा पूछ लो। ओके, यहाँ से आपसे जानना चाहेंगे सर, जो यहाँ वहाँ मूव करते हैं सबसे पहले पूछते, माइक पास कर लीजिए उनको। जरूर ओवर की बात की जाए, ओवर समाप्त होते हुए 3 ओवर की समाप्ति होने की बात की जा लगे 36-36। अगर जबीर खान 3 चौके लगाते तो उर्वी डीजे की ऑनर रोहित जी पाटिल इनकी तरफ से 2000 रुपये का इनाम आएगा। या टुर्नामेंटने जे मॅच भरवल्यात या आम्हाला खूप आवड आहे आणि पुढच्या वर्षी अशाच मॅच भरवला पाहिजे आणि मला खूप आनंद वाटलेला आहे या गोष्टीचा। आणि मला किंगफिशर टीम ही मला खूप आवडते आणि त्यांना आपला सर्व हे आहे ना, पुढच्या वर्षी यांना असंच बोलवा आणि आनंद घ्यायला। क्या बात है, एक बार जोरदार तालियां हो जाए इनके लिए। थैंक यू सो मच सर, थैंक यू सो मच। वळवे मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल आला, नक्कीच पाहू शकाल धावसंख्या 1 धावसंख्या 37 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या आणि प्रत्येक चौकार जर कुठलाही बॅटर लगावेल अंकुश भोईर यांच्याकडे 200 रुपये कॅश प्राइस। बात करते हैं नाही, इनिंग ब्रेक जशी होईल, इनिंग ब्रेक मध्ये आपण आमचे नृत्य जे डान्स वळणार आहोत। आइए सर, आपका नाम राहुल। राहुल जी, आपको कैसा लग रहा है यहाँ पे ये क्रिकेट टूर्नामेंट और प्लेयर्स का गेम? हाँ, मैं तो लाइव देख रहा था मैच, पर इधर आप लोग को देखने के लिए आया हूँ मैं। थैंक यू सो मच सर, थैंक यू सो मच। तो चलो, अच्छी बात है कि आज हम लोग हमें भी देखने के लिए आए हैं क्रिकेट के अलावा। ओके, सो लेट्स फॉरवर्ड। ओके, एक बार लास्ट इनके लिए माइक पास कर लिया जाए। कुछ कहना चाहेंगे, 2 शब्द आपकी ओर से हमारे सारे प्लेयर्स के लिए। अंकुश जी हमारे साथ है। अंकुश जी, आपके लिए एक सवाल है कि आपको यहाँ पे स्पॉन्सर्स और हमारे टीम प्लेयर्स यहाँ पे गेम खेल रहे हैं, तो आपको इनका गेम कैसा लग रहा है? गेम तो बहुत अच्छा लग रहा है और आप भी अच्छी लगे। ओके, अनेकच वळवे मैदानाच्या आतमध्ये चांगला
सामना मैदानाच्या आत रंगला जातो. कुछ एक्साइटमेंट में झालाय. इनका डाइवर्स ना हो जाए बस. पैराडाइज निशांत पवारच्या बॅटून हा चौकारला धावसंख्या 41 धावा. धावफलकावर चौथा षटक मार्गस्थ. आपको क्या लगता है कौन किंग फिशर? सपना चौधरी. चलिए वोले मैदानाच्या आतमध्ये धावसंख्याची गोष्ट की धावसंख्या आपके साथ सपना है ना, कोई सपना पैराडाइज जीतेगा तो आपका सपना पूरा हो जाएगा. थैंक यू सो मच सर, थैंक यू सो मच. शाबाल, आई लव यू. तू यूट्यूब लाइव देख रही है, मेरा लव तेरे ऊपर है. Oh my God, this is so good. Thank you so much, sir. Thank you so much. थैंक यू वीना एंड सपना चौधरी, बहुत बहुत शुक्रिया. आप आज के दिन यहाँ पर आए और बेहतरीन एंकर आपने की, बहुत बहुत शुक्रिया. वडे मैदानाच्या आतमध्ये जबीर खान ऑन स्ट्रायकर. जबीरच्या प्रत्येक 3 चौकासाठी उर्वी डीजे कडून 2000 रुपये कॅश प्राइज आलाय. हॅट्रिक चौकार चिराग पाटील यांच्याकडून 2000 रुपये असणार आहेत. 6 चौकारसाठी अनिस खान यांच्याकडून 5000 रुपये. परंतु पाहायला गेलं तर प्रत्येकाच्या मुखावर एकच चर्चा, राजे शिवछत्रपती चषक 2024 कोण जिंकेल हा प्रश्न पडला गेला. पाहू यानंतर होणारा सामना. विनंतीशील टॉस साठी या. एका बाजूला साई कृपा दहिसर उत्तम 11, तर एका बाजूला जेम एंटरप्राइजेस साई गणेश सातपाडी. ओव्हर टू डीजे मास्टर. नक्कीच पाहिलं तर साई तेमी मंडप डेकोरेश ऑनर रोहनजी गावड यांचे पिताश्री आमच्या डाव्या बाजूला आहेत आणि उजव्या बाजूला रोहन गावड आहेत. नक्की दोन्ही पिता पुत्र सामन्याचा आनंद घेत आहेत. पाहू शकाल शेवटची ओव्हर आहे. यानंतर आपण आमच्या नृत्य कलाकार अश्विनी मुंबईकर आणि उर्मिता मुंबईकर बोलणार आहोत 6 चेंडूनंतर. यावेळी रिवाचा फटका खेळायचा प्रयत्न होता परंतु चेंडूवाला एक सिंगल. धावसंख्या 1 पुढे ससावे. धावसंख्या 2 पोहोचेल. फलकावर संतोष पाटील कुठे असतील लगेच या. उत्तमजी मात्रे यांच्याकडून संपर्क साधायचा. कुठल्याही बॅटरने 3 चौकार लगातार लगावले तर 2001 चा प्राइस असणार आहे. उर्विडीचे ऑनर रोहितजी पाटील यांच्याकडून आणि पाहू शकाल 3000 रुपये कॅश प्राइस असणार आहे ते म्हणजेच अंकुशजी भोईर यांच्याकडून हॅट्रिक चौकारासाठी. वडिया मैदानाच्या आतमध्ये ब्रिजेश गोळी मागवत सज्ज होत आहेत. यावेळेस फटका सुरेख खेळलाय परंतु कुणाल गुप्ता आला. चेंडूवर चेंडूला फील्ड करतो. धावसंख्या 1 पुढे सरसावतो. धावसंख्या 45. नक्की ध्रुव आजच्या रात्रीमधला हाय स्कोर म्हणावा लागेल. पहिल्या सामन्यात 40 धावा, दुसऱ्या सामन्यात 45 धावा, तिसऱ्या सामन्यात पाहिलं तर आपण पाहू शकाल मॅचेस झाले. सर या ओव्हर नंतर टॉस करायचा आहे. टॉस नाही, आपण फक्त अँकरचा सन्मान करणार आहोत आणि त्यांना पाठवतोय. ओके सर, ओके सर. यस, ओव्हर टू दीपक सर. सपना जी आइए यहाँ पे. चला यस, फोटो सेशन करें. यादें रहेगी कल की, तस्वीरें रहेगी आज की. सबके दिल की धड़कन है. सपना छोटे बच्चे की दीदी है. आइए सपना जी, विराज आइए. आपको जाना है तो सम्मान करके यहाँ पे रहेंगे. काय क्लास फलंदाजी बहरले जाते. उत्तम जी या. उसमें जी कंटिन्यू करो. युसुफ जी. नक्कीच एक अनाउन्समेंट अजून असणार आहे. फायनलच्या अगोदर एक आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर एक नाटक आपण पाहणार आहोत. प्रथमेश प्रशांत माने आमच्यावर जोडले गेले. एक नाटक सुद्धा असणार आहे. त्यावेळेस फटका सुरेख खेळायचा प्रयत्न होता. कुणाल गुप्ता चेंडूला फील्ड केले, फेकी केली आहे. एक समाधान धावसंख्येतून पोहोचेल. धावफलकावर 50 धावा परिपूर्ण होतात. आजच्या दिवसामध्ये 50 धावा लगावले गेले पॅराडाइज संघाने. नक्कीच बाल गंधर्व कला अकॅडमी एक पात्री अभिनय स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर सन्मानित एक पात्री नाटक त्यांनी केलं होतं. तसंच पाहू शकाल आमच्या स्क्रीनवर पाहू शकाल जो बॅनर आहे आणि जो फोटो सुद्धा आहे तो म्हणजेच प्रथमेश प्रशांत माने हे आपल्याला जोडले गेले. त्यांचा सुद्धा आपण परफॉर्मन्स पाहणार आहोत. प्रशांत आपण सज्ज राहायचं आहे. सेकंड सेमीफायनल संपल्यावर आपण नाटक पाहणार. ओके, फायनलच्या अगोदर तर पाहू शकाल धावसंख्या 1 पुढे सरसावते. धावसंख्या 52, 52 नक्कीच सन्मानित केल्या गेल्या. माफ करा 51 धावा, 51 झाले. थोडासा करेक्शन केले गेले, चुकी झाली आहे. यतीनजी राऊत आपल्या सुद्धा आधी स्वागत असेल. पालघर तालुका बॉक्स क्रिकेट असोसिएशनचे सदस्य तसंच विशालजी पाटील आपण बघता त्याचं आगमन झालंय.
विशालजी घरत साहेब सुद्धा आले. विशालजी घरत आलेत परत असं म्हणावं लागेल. नक्कीच फटका सुरेख तेवढा चांगला क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. कुणाल गुप्ता अप्रतिम दर्जेदार क्षेत्ररक्षण. शेवटच्या षटकामध्ये पाहू शकाल ब्रिजेशनी मात्र धावा खर्च केल्या. 9 षटक क्रमांक संपले गेलेत. 5 षटक समाप्त धावांची गोष्ट धावा लगावल्या गेल्या. धावफलकावर 10.40च्या सरासरीने 52 धावा नेक्स्ट इनिंग मध्ये बनवायचे आहेत. 10.75 सरासरीने तब्बल 53. ओव्हर टू टॉस 53 धावांचा टॉस साठी आपण डान्स नृत्यासाठी सज्ज अश्विनी मुंबईकर आणि रुविता बेस्ट ऑफ लक. ओव्हर टू डीजे मास्टर. चला आपण अतिथी भव ये महाराष्ट्र की संस्कृती आहे. मराठीमध्ये म्हटलं जातं ना, आलेल्या माणसाचा सन्मान करावं, स्वागत करावं. मैं ताइया आपल्याला विनंती करतोय कि आपण सर्वप्रथम यहाँ पे आए हुए अतिथि हमारी स्वप्ना जी है, उनका बिल्कुल मोमेंट देके हम यहाँ पे उनकी शुक्रिया अदा करते हैं. आइए मॅडम या त्याला सन्मानित करूया. खरोखर इकडे आलात, काफी बहुत एंकरिंग किया कि यहाँ का रूरल एरिया आप हाँ दिस इज नॉट बॉम्बे, दिस इज रूरल एरिया यहाँ पे रखते हैं और बिल्कुल गर्वान्वित हूँ मैं. आइए यहाँ पे एक फोटो सेशन आपके बीच में. याद रहेगी आपको कि पंचाली गांव में गए थे, खूब सारे लोग मिले थे, बहुत इंजॉय किया और सबने सारे आपके साथ प्यार भी बहुत किया कि किसी ना किसकी आपकी बहन है, किसी ना किसकी आप लड़की है और आने वाला इस उम्र की सबकी एकदम सपना दीदी है. आइए वीना जी थांबा, तुम्हीच थांबा, थांबा तुम्हीच थांबा ताई. चलो तैया तैया अंधेरे की छोरी है, सबसे बोलबाली है, जिनका नाम वीना है. बिल्कुल आपको सम्मान के हम काफी गर्वान्वित हो रहे हैं. ऐसे ही आइए बोईसर को आगे मचाएंगे. बहुत सारे यहाँ पे टर्फ है, विकेट है, आपको उन्हें कांटेक्ट देता हूँ, आप कांटेक्ट रहे. बहुत सारे मैचेस होते हैं, बहुत सारे महिला के कार्यक्रम होते रहते हैं, इनको एंकर नहीं मिलता है. तो पहले आपसे मिला है क्योंकि ज़्यादा पैसा नहीं मिलता है, कम पैसे से लोग ज़्यादा काम करना चाहते हैं. इतना रेट रखेंगे तो आपको मिलेंगे, आप डायरेक्ट 15-25 मिलेंगे तो नहीं मिल पाएगा. बहुत ही बढ़िया. यह सम्मानित कीजिए, हमारा सम्मान है, इस दृष्टि से आपको सम्मानित किया जाता है. और बिल्कुल वीना जी काबिल तारीफ है, आपके नेचर और आपके जो वर्ड्स हैं काफ़ी बिल्कुल है, बिल्कुल गौरवान्वित हुए. आप यहाँ पे आए स्वप्ना जी, वीना जी और इस राजेश छत्रपति की तरफ से मैं बिल्कुल आपकी शुक्र अदा करूँ. यही पैर रखिए और जब जब आपको बुलाएगा तो आप जरूर आए पे. कैसा लगा यहाँ पे आने के बाद आपको? थैंक यू सो मच. मुझे बहुत 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 अच्छा लगा यहाँ पे. और मुझे सबसे अच्छा लगा कि जो हमारे राजेश शिव छत्रपति ग्रुप पंजली है, इनका एक परिवार का हिस्सा मुझे फील हो रहा है आज. और आज मुझे काफ़ी सारे लोग अपने लग रहे हैं. जैसे ही हम लोग ग्राउंड पे जाते हैं और हमारे साथ हमारे बॉडी गार्ड्स भी जाते हैं, तो उनके लिए थैंक यू सो मच फॉर बीइंग देयर एंड एवरीवन. कि यहाँ पे सारे क्रिकेटर्स स्पॉन्सर्स का काम बहुत अच्छा है. सो इट्स वेरी गुड टू बी हेयर. और हम लोग को बहुत अच्छा लगता है कि आप लोगों के साथ जुड़े हैं और आगे भी हम जुड़े रहना चाहेंगे. और आपके ऐसे ही टूर्नामेंट्स से सारे इवेंट्स हम आपके साथ ही करना चाहेंगे. ओके ओके, थैंक यू सो मच. लैंड जोरदार चलेंगे.
कडून चुकली पेटवली असताना कोणी धुरान बाई मी केवढी बुधवरली चपाती पेक्षाला एवढं बाई मी सोचायला थोडं तरी पौना जीवला टका पौना जेवला टका पौना जेवला टका. धन्यवाद अश्विनी. आपण बोलूया प्रत्येकदा सामन्याकडे. हॅलो हॅलो शिक नक्कीच सेकंड इनिंग आपण पाहतोय आणि 53 धावांचा पाठलाग करता पहिला षटक घेऊन आले रेहान. चला रेहान स्पीडअप करा. हे आपण दक्षता घ्यायचं टायमर लागायला जाईल. पहिला चेंडू पडल्या टायमर ऑन होणार आहे. 53 धावांचा पाठलाग करा सुशील टाक. मागे सामन्यामध्ये 36 धावांची बहारदार इनिंग साकारली होती. तो फलंदाज स्ट्राईकवर. रेहान टू सुशील टाक. ऑन साइडला 4 खेळाडू, ऑफ साइडला 3 खेळाडू सज्ज केले गेले. यावेळेस पाहू शकाल पहिला चेंडू डॉट टक्के झालाय. पहिला चेंडू निर्धाव आणला गेला. नक्कीच पाहू शकाल डॉट बॉलनी सुरुवात केली गेली. रेहान टॅपचा फटका जबीर आलाय. हो वा क्षेत्ररक्षण परंतु पंच पाहतील, निहालतील, डिझाईन देतील. आपण पाहू शकाल सेफ आहे जबीर खान. आपण पाहतोय स्वतःला झोकून दिलं, स्किल झाला आणि पाहू शकाल अप्रतिम क्षेत्ररक्षण दर्शवलं गेलं. सुरेख सुरेख. आणि पाहू शकाल DRS घेतला बॅटिंग करणाऱ्या संघाने लेग अंपायर कडे. सुशील टाकने DRS घेतलाय. धीरज या आपण मला वाटतं आपण स्क्रीन दाखवला होता. पण डायरेक्ट स्क्रीन बघू शकता का सर? ओके ऑन द स्क्रीन बघायचं धीरज. डायरेक्ट ऑन स्क्रीन दाखवतोय आपण बघा. कारण की पहिले आपण दाखवलं होतं ऍक्शन रिप्ले मध्ये. पाहायचं आहे प्रत्येकाने पाहिजे, सगळ्यांच्या नजरा आहेत. आणि जबीर उडता व जबीर पाहायला भेटला आणि चेंडूला मैदानाच्या आतमध्ये टाकलाय. आणि जबीरची ख्याती आहे. आणि रिव्ह्यू संपला बॅटिंग करण्याचा संघ दक्षता घ्यायची. आपला DRS संपला गेलाय. आणि जबीर व्हॉलीबॉल खूप सुरेख खेळतो. आणि एज्युकेशन जी शाळा आहे, एज्युकेशन शाळा त्याच्यामध्ये खेळतो व्हॉलीबॉल कोच सुद्धा आहे. आणि व्हॉलीबॉलला कशा स्मॅश करतो ना तसं स्मॅश टेनिस बॉलला केला. व्हॉलीबॉल खूप मोठा असतो दुरुपयोग, टेनिस बॉल लहान असतो. चांगला क्षेत्र म्हणावं लागेल. 2 चेंडू डॉट टाकले गेले. रेहान थोडासा नक्कीच पाहू शकाल सुशील स्ट्राईकवर. लहान चेंडू टॅप केला. जबीर परत एकदा अप्रतिम दर्जेदार. जबीर साठी तयार झाला पाहिजेत. काय क्षेत्ररक्षण करताय जबीर खान. पाहू शकाल पहिला चेंडू रेहानकडे आला. मागील 2 चेंडू जबीर आणि सुशील असं बॅटर मैदानात चालू आहे. एका बाजूला किंगफिशर भीमनगर तर एका बाजूला पाहू शकाल संजय टायगर पॅराडाईस आहे. टायगर मैदानाच्या आतमध्ये आहे. चांगलं क्षेत्ररक्षण करतोय तो म्हणजे जबीर. आपल्या संघासाठी बॅटिंग सुरेख केली आणि क्षेत्ररक्षण सुरेख करतायत. 32 धावांची इनिंग साकारली जबीरने पहिल्या इनिंग्स मध्ये. त्यावेळेस ऑफ साइडला खेळला गॅप मध्ये पॉइंट रिझमध्ये चेंडू निघून गेला. सरळ मैदानाच्या कक्षाकडे सलामी देणारा आलाय चौकार 4. अप्रतिम गोलंदाजी परंतु चौका सुरेख आला सुशील टाकच्या माध्यमातून. ऑन साइडला खेळला गेला. सोहेल शेख आपण पाहतो चेंडूला फील्ड केला, फेकी केली आहे. चांगला क्षेत्ररक्षण. नक्की नवीन नवीन खेळाडू पाहायला भेटतायत. आपण पाहू शकाल सोहेल शेख, मुबारक शाह असे खेळाडू. अयान शेख आमच्याबरोबर आहेत कॉम्बॉक्स मध्ये. अय्यू खराब चेंडू नक्कीच पाहायला भेटत. थोडासा वेग जास्त करण्याचा प्रयत्न होता परंतु वेगेवर स्वार दिशा नक्कीच भरकटली की नो बॉल आणि नो +1 म्हणजे 2 धावांनी धाव पडला. पुढे सरसावते 6 या अंकावर. धावसंख्या बनवायच्या 53. आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 6 धावा खर्च केला. अजूनही बनवायचे 47. 47 धावा बनवायचे देणारे 25 चेंडू मागे. हॅट्रिक गोलंदाज कुठलाही गोलंदाज हॅट्रिक जर घेतली अनिस खान यांच्याकडून 3000 कॅश प्राइज असणार आहे असं डिसाइड केला गेला. परंतु दीपक टेंभुर्णे, मुबारक शाह
परंतु वा अरुण शाह पाहायला भेटले आपल्याला. अप्रतिम क्षेत्ररक्षण हे टीमवर्क पाहायला भेटते आपल्याला. काय टीमवर्क आहे. एका बाजूला मुबारक शाह होता, सरपासिंग भाऊस नक्कीच पाहायला भेटला. परंतु पंचांनी यावेळी डीआरएस घेतलाय. की चेंडू कुठून अडवला गेलाय आपण डायरेक्ट स्क्रीनवर दाखवतोय. आमची ऑपरेटर डायरेक्ट स्क्रीनवर दाखवतो का रे? डायरेक्ट स्क्रीनवर सगळ्यांच्या समोर असणार आहे, कारण की सुरेख स्पर्धा 8x12 आपण LED वॉल लगावले गेले निखिल व्हिडिओच्या माध्यमातून. आपण पाहू शकाल प्रतिम कॅमेरा वर्क आहे. आपण पाहू शकाल पहिला चेंडू मुबारक शहानी अडवलाय. तदनंतर आपण पाहू शकाल पंच पाहतील. टाळ्यांचा गजर नक्कीच झालाय प्रेक्षकाच्या समोरासमोर शहानी. परंतु नक्कीच पंच आमच्या वॉर रूम मध्ये येतील आणि तदनंतर डिझाईन, कारण की LED मध्ये दाखवला परंतु क्लोज झूम करून पाहिलं जाईल आणि डिझाईन येईल. नक्कीच झूम केला जाईल तदनंतर हा डिझाईन येणार आहे, कारण की प्रथम दाखवलंय स्क्रीनवर परंतु इकडून झूम करून पाहणार. स्लो मोशन मध्ये कुठल्याही एक्स्ट्रा खेळाडूने इकडे बघायचं नाहीये. जे डाव्या खेळाडू त्यांनी बघायचं नाही, दक्षता घ्या. आणि कोणीही खेळाडूने इकडून जर कॉल केला तर कुठलाही डिझाईन दिला जाणार नाही, दक्षता घ्यायची. पंच आहेत, पंच आपण बोलवले गेलेत. लवकर मारूया स्टार्टर जाऊ माझ्या बुलेटवर. डिझाईन ऑनफिल्ड येऊन देतील आमची समीर खान ऑफिशियल पंच आहे, धीरज मोरे, प्रशांत पाटील आणि पाहू शकाल PF ज्यांच्याकडे काढला जातो शुभम ठाकूर सुद्धा आहेत. पंचभूमिकावर चांगली एजंट आहेत, आपण संपर्क करू शकतात. आणि चौकार नाहीये कुठल्या खेळाडूंनी पंच आहेत. हे पूर्ण टीम आहे, हे ऑनलाईन टीम आहे, कुठलाही एक्स्ट्रा खेळाडू नाहीये इकडे. हे दक्षता घ्या, कुठला एक्स्ट्रा खेळाडू आपण अलाउ केलं नाहीये जेव्हा आपण स्क्रीनवर दाखवतोय. सुशील स्क्रीनवर दाखवले गेले पंच दाखवत आहेत मैदानाच्या आतमध्ये. अंपायर आहेत, अंपायर सांगितलं. अंपायर ऑन फील्ड अंपायर विचारायचं सुशील. पूर्णपणे वॉरूम खाली करायचं. चला बाकीचे फक्त एक्स्ट्रा खेळू. चला सगळे उडायचंय. चला पूर्णपणे खाली फक्त 10 खेळू असतात. चला 10 खेळाडू फक्त. चला आपण जायचंय. जादू प्लीज चला बाहेर चला. कोणी बसाय अशफाक आपण सुद्धा माफ करा प्लीज. सगळ्यांनी बाहेर जायचं. चला फक्त एक्स्ट्रा खेळ बसायचं. आपण विनोद संघ पंच पाहायचंय निहायचंय. डिझाईन दिले गेले ऑन फील्ड डिझाईन असणार आहे.
सो 10व्या खेळाडूला दाखवलं जातं. थोडंसं कन्फ्युजन आहे, क्लोज कॉल आहे, क्लिअर केला जाईल. नक्कीच अड्या डिजिटल आणि पार्टनरच्या माध्यमातून क्लिअर केला जातोय. पूर्णपणे या कॅमेरा वर्क खूप सुरेख आहे मेहुल घरतच्या माध्यमातून. आणि पाहू शकाल चला पाहिलं जातंय. चला चला पंच खूप क्रुशियल मोमेंट आहे. आपण वेळ घेतोय. नक्कीच वेळ घेणं गरजेचं आहे, परंतु वेळेला महत्व सुद्धा द्या आपण. चला पंच डिसिजन द्यायचं मग. चला चला पंच मैदानाच्या आतमध्ये. चला पूर्ण कॉम्बॉक्स खाली करा. कोणी एक्स्ट्रा प्रेक्षकांना सुद्धा मैदान कॉम्बॉक्स मध्ये यायचं नाहीये. चला ऑनफिल्ड डिसिजन दिला जाईल आणि सामन्याला सुरुवात केली जाईल. दोन्ही कॅप्टन फक्त यायचं. पंचांग कॅप्टनला बोलवलं. फक्त कॅप्टन्स. दीपक ओनली कॅप्टन्स.
पद्धतीने सामन्याला सुरुवात केली जाईल. चला हा डेड बॉल असणार आणि सामना सुरू करायचा आणि भीमनगर संघ आपण मागे चेअरवर बसा, कोणी मध्ये यायचं प्लीज. ब्रिजेश आमचे ऑर्गनायझर आहेत, उत्तम माते सांगतात प्लीज. चला समीर खान चला कमिटी मेंबर्स थोडासा प्री का थोडासा कॉपरेट करा आणि डेड बॉल दिले गेले आणि सामन्याला सुरुवात होते. चला चला सामना सुरू करा. धीरज बॅरिकेडच्या आत कोणी बसायचं नाहीये. चला शेवटचा अंतिम चेंडू आहे. 6 धावा दाफलकावर आणि दीपक टेंभुर्णे पायांच्या गजरामध्ये दोन्ही संघांनी नक्कीच कॉपरेट केलाय. खूप खूप धन्यवाद सुशील टाक आणि दीपक टेंभुर्णे. नक्कीच सामन्याला सुरुवात होती. शेवटचा अंतिम चेंडू. चला रेहान सामन्याला सुरुवात करा. फटका सुरेख आलाय चौकार. दीपक टेंभुर्णे हार मारणारा खेळाडू नाहीये आणि पाहू शकाल आलाय चौकार. पहिला षटक संपले गेले. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावा आहेत त्या 10. येणारे 4 षटक बनवायचे 43. लगेच सामना सुरू करायचा. धन्यवाद डीजे. पूर्वी डीजेच्या माध्यमातून पाहू शकता आपण अप्रतिम काम आणि फटका सुरेख खेळला. गॅप मध्ये चेंडू होता. दोन्ही खेळाडूच्या मधोमध चेंडू निघून गेलाय. सीमारेषा पार आलाय चौकार. धावसंख्या 2 पोहोचेल. धावफलकावर 10. अजून बनवायचे 43. 4 षटक 43 धावांची गरज. पहिल्या रात्रीमध्ये पाहू शकाल आपण खूप सुरेख खेळले होते. किंगफिशर भीमनगर संघ अप्रतिम खेळताना सकाळचा स्पीडअप करा. 17 मिनिटं 46 सेकंदाचा वेळ बाकी आहे. आपण टायमर थांबवला होता, आता टायमर चालू झालाय, यामध्ये लक्षात घ्या. त्याचं चर्चा करतात निलेश मिश्रा. आपण पाहू शकाल यष्टांच्या मागून हॅलो शेख अरुण शाहू यावेळेस गोलंदाज मागवर सज्ज होत आहे. यावेळेस कट केला गेला चेंडू डिक्लेअर झोन मध्ये निघून जातोय. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. धावसंख्या डबल डिजिट मध्ये नक्कीच पुढे सरसावली 11 या अंकावर. कुठल्याही गडी बाद झाला नाही. 11 धावा दाफलका. दोन्ही सलामी बॅटर मैदानाच्या आतमध्ये लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आपण पाहू शकाल. चांगली बॅटिंग करतायत दीपक टेंभुर्णे. 1 चेंडू आणि 4 वर बॅटिंग करतायत आणि पाहू शकाल सुशील टाक आता चेंडू खेळले तब्बल 6 चेंडू आणि 7 चेंडू आणि 6 वर ते बॅटिंग करतात. नक्कीच पाहू शकाल दीपक टेंभुर्णे परत एकदा गोलंदाज मागवर सज्ज होतील. लेफ्ट हँड बॅटर आहेत. नक्कीच दीपक टेंभुर्णे इम्प्रेस केलाय. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. लेफ्ट हँड बॅटर मैदानाच्या आतमध्ये कोण वर्चस्व गाजवेल या षटकामध्ये सगळ्यांची नजर मैदानाच्या आतमध्ये. फटका सुरेख आहे. बॅक टू बॅक दुसरा चौकार आलाय 4. इट इज ए रेहान शेख थोडीशी चुकी करतो, परंतु एक अचंबित करणारा सरप्राइजिंग उछाल पाहायला भेटला. पाऊस पाहायला भेटला. चेंडू नक्कीच फसवलाय रेहान शेखला. तो पोझिशन मला आला होता. नक्कीच दीवर बसला होता. चेंडू होण्याचा प्रयत्न त्याच्या डोक्यावर निघून गेला. 4 धावांसाठी धावसंख्या 15 धावा धावफलका लगावल्या गेल्या. 1.2 चेंडू खेळ संपले गेले. खराब चेंडू. फटका सुरेख होता परंतु कुठली धाव नाही आहे. नक्कीच नो बॉलची धाव आली आहे. दबाव आहे. हा प्रेशर आहे. थ्रू जेव्हा जेव्हा प्रेशर येतोय तेव्हा एखादा खेळाडू चुकी करतोय आणि यावेळी चुकी झाली होती, परंतु पाहू शकाल चांगला क्षेत्ररक्षण मिस्टर सोहेल शेखच्या माध्यमातून पाहायला भेटलं आपल्याला. धावसंख्या पाहू शकाल धावफलकावर 16. अजून बनवायचे विजयासाठी तब्बल 22 चेंडू आणि 37 धावांची गरज. 53 धावांचा पाठलाग करायचा आहे. टॅपचा फटका परंतु चेंडू निघून जातो 1 धावासाठी. दीपक टेंभुर्णे यांची गोष्ट केली ना तर ऍथलीट खेळाडू आहेत. कबड्डी खो खो अप्रतिम खेळतात. क्रिकेट खूप सुरेख खेळतात. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये आपण पाहू शकाल
67 67 धावा आतापर्यंत लगावली या स्पर्धेमध्ये. तब्बल पाचवा सामना ते खेळत आहेत. चेंडूची गोष्ट केली तर 3 चेंडूचा खेळ संपला गेले. धावांची गोष्ट केली धावा आहेत त्या 17 धावा. धापाळकावा 17. फिल्डिंग करणारा संघ आहे परंतु बॅटिंग करणारा संघ सुद्धा वेळचं भान ठेवायचं आहे, दक्षता आपण घ्यायची. वेळ दोन्हींना समसमान आहे हे आपण दक्षता घ्या. पाहू शकाल संजय टायगर पॅराडाईज संघ थोडासा नक्कीच चर्चेमध्ये आहे. थोडासा विचार अनुमान करत कारण की दीपकने 2 चौकार लगावलेत. सुशील टाक कर्णधार यावेळेस मैदानाच्या आतमध्ये काय धारदार चौकार घेतलाय. 4 धावा. नक्कीच चर्चेसाठी भाग पाडलाय सुशील टाकणे या फटक्याने. जेवढा वेगाने चेंडू आला तेवढा वेगाने चेंडूला पाठवून दिला सरळ लॉंग ऑफला. 4 धावासाठी आपण पाहू शकाल. 1.4 चेंडूचा खेळ संपला गेला. 21 धावा. धापक अजून बनवायचे 32. येणारे चेंडू असतील 20 चेंडू आणि बनवायचे विजयासाठी 32 धावा. चला स्पीडअप करा. अजूनही 2 सामने खेळवायचे आहेत. रात्रीचे पाहिले तर तब्बल 1:22 झालेले आहेत. 20 चेंडू 32 धावांची गरज. किंगफिशर भीमनगर यावेळेस पाहू शकाल चांगल्या लयमध्ये आहे. आपण पाहू शकाल चांगली बॅटिंग करतात दोन्ही सलामी बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 21 धावांची पार्टनरशिप आता लगावली गेली. अरुण शाहू वर दबाव आणला गेलाय. टॅपचा फटका यावेळी रेहान. चांगलं शतश मनाबाळगर रेहानच्या माध्यमातून धावसंख्या आपण पाहू शकाल स्थिरावली गेली 21 अंकावर. 1.5 चेंडू खेळ संपला गेले. अजूनही बनवायचे 19 चेंडू 32 धावा. सामना ऑन दोन्ही संघांसाठी. संजय टायगर पॅराडाईज ए विरुद्ध किंगफिशर भीमनगर. यावेळेस फटका सुरेख खेळला गेला. पाहू शकाल डॉट बॉल आलाय. षटक क्रमांक संपले गेले 2 षटक समाप्त 21 धावा. संतोष पाटील कुठे असतील लगेच उत्तम मात्र्यांचा संपर्क साधा. तर येणार 18 चेंडू 32 धावा बनवायच्या विजयासाठी. लगेच रोहितजी पाटील उरुडीची ऑनर यांच्याकडून कुठल्याही गोलंदाजाने हॅट्रिक विकेट घेतल्या तर 2000चा कॅश प्राइज दिला जाईल. बरोबर बघा विशाल आगरे गोळी मागवत सज्ज होत आहेत. विशाल आगरे बाळा नावाने जास्त प्रसिद्धी भेटली, टगीर नावाने जास्त प्रसिद्धी भेटली असा खेळाडू आहे. पाहू शकता थोडीशी चर्चा. 12 मिनिटं आणि 12 सेकंदचा वेळ आहे. 3 षटकं परिपूर्ण करायची दक्षता घ्या पॅराडाईज संघ. चला बॅटर आपण सुद्धा काय करायचे जास्त आपण सुद्धा टीम मिटिंग करायची. ज्या अनुषंगाने वेळ कमी पडते आपण वेळ कट करूया. जर तुम्ही टीम मिटिंग करतील ते वेळ कट केला जाईल. आमच्या अवघ्यात हा कॉल आहे. ओके हे लक्षात घ्या. फटका सुरेख सोल करतोय का चुकी आणि हा चुकी झालीये असं वाटलं तर झेल टिपला गेला परंतु झेल निसटलाय. चुकी केलीये दीपक टेंभुर्णे याला दिलं गेलं जीवनदान. हे जीवनदान किती महागडं पडेल. येणाऱ्या चेंडूवर गोलंदाज कर्दन काळ नक्की ठरला जाईल का दीपक टेंभुर्णे हे पाहायला भेटेल कारण की येणारे 17 चेंडू बनवायचे 31. 17 बॉल 31 टू विन. पाहू शकाल अरुण शाहू थोडासा नक्कीच प्रोत्साहित करतायत. आपण सांगतो ना एखादा खेळाडू खराब फिल्डिंग जरी केली तर आपण सपोर्ट करणं खूप गरजेचं आहे. तर प्रोत्साहित करणं खूप गरजेचं आहे. काय फटका बैठक घुटना टेक चौकार देख 4 धावा. इट इज ए क्रांतीवीरांच्या भूमीवरती जमली रायगड नगरी. क्रांतीवीरांच्या भूमीवरती जमली रायगड नगरी. 103 धावा सुशील चे पूर्ण झाले या स्पर्धेमध्ये पाहू शकाल. 103 धावा सुशीलच्या नावावर. सुशील साठी तयार झाला पहिला फलंदाज ज्याच्या नावावर 103 धावा आहेत. पाणी पुरवायचं बॅटरला लगेच.
पाणी असेल ते पाठव, डाळ पाठवू नको. विशाल आग्रेकर हॅट्रिक येतो. उर्विडीजीचे ऑनर यांच्याकडे 5,000 रुपये कॅश प्राइज दिलं जातं. जास्त वेळ स्पेंड करू नका. निर्धाव जर चेंडूला 200चा कॅश प्राइज महेश दोडके यांच्याकडे दिला जाईल. विशाल आग्रेकरला स्पीड अप करा. अप्रतिम प्रत्येक डॉट बॉलला 200 रुपयाचा कॅश प्राइज महेश दोडके यांच्याकडे दिला जाईल. धावसंख्या पाहू शकता 26 धावा. दाफक कव्हर येणारे अजूनही चेंडू असतील तब्बल 16 चेंडू बनवायचे आहेत. 27 फुलटॉस बॉल टॅपचा फटका बॅक टू बॅक. दुसरा चौकार सुशील टाकच्या बॅटमधून 4 धावा. या इज मी विनंती करेल एखादा जर किंगफिशर खेळाडू किंवा प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पॅनल केलं कारण की त्यांना सांगायचं मागे राहण्यासाठी प्लीज दर्शक कारण की खूप पुढे आलेले आहेत. दीपक प्लीज सांगायचं खूप पुढे आलेले आहेत. थोडासा मागे राहा प्लीज. थोडासा मागे राहा कारण की एखादा खेळाडू पुढे आला तर तुमच्या संघाला त्रास होऊ शकतो. चला साई कृपा दीपक दहीसर वर्सेस आपण पाहतोय एका बाजूला आपल्याला मिळते बॅटिंग करतायत सुशील. धावसंख्येवर लगावली गेली तब्बल 30. स्क्रीन प्रॉब्लेम झालाय काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट झालाय. 3 चेंडू आपण सांगतो तुम्हाला सांगू त्याचे आलाय स्क्रीन आलेला आहे. चला ते 23 धावा पाहिजे. 23 15 चेंडू 23 धावा स्क्रीनवर आहे. चला पाहायचं आहे. स्क्रीन ऑन झालेली आहे. मी विनंती करेन स्क्रीनच्या समोर जे उभे तरी बाजूला व्हा. चला एलईडी समोर जे उभे तरी बाजूला व्हा आणि तिकडे कोणी स्क्रीनवर कोणी बसले खाली उतरायचं कारण की तुमच्यावर खूप प्रॉब्लेम होते. वायर हालचाल होते प्लीज. सुरेख चेंडू होता डॉट बॉल. या डॉटसाठी 200 रुपये कॅश प्राइज दिला जाईल. विशालसाठी अजूनही चेंडू असतील 14 चेंडू बनवायचे आहेत तब्बल 23. काय बॅटिंग करतात दोन्ही बॅटर. 30 धावाची पार्टनरशिप लगावली गेली. तब्बल 111 धावा या स्पर्धेत लगावले गेलेत. 107 धावा सुशील टाकच्या नावावर या स्पर्धेमध्ये. फुलटॉस बॉल चौकार आलाय. या का बॅटिंग करताय सुशील संघाचा संघनायक यावेळी मैदानाच्या आतमध्ये कप्तान. चला हे सीना तान अप्रतिम बॅटिंग सुशील टाक यांच्या माध्यमातून. दॅट इज धन्यवाद इथे देखील पाहू शकाल पार्टनरशिप 19 चेंडूंनी 34 धावांची पार्टनरशिप लगावली गेली. 14 चेंडू 22 वर बॅटिंग करतात सुशील टाक अप्रतिम बॅटिंग. येणारे चेंडू असतील अजूनही 13 चेंडू बनवायचे विजयासाठी. 13 चेंडू 19 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. टॅपचा फटका खेळलाय आणि चेंडू सीमारेच्या पार. या षटकामध्ये तब्बल 4 चौकार 1 सिंगल म्हणजे 17 धावा आल्यात. येणारे अजूनही 12 चेंडू बनवायचे विजयासाठी 15. 12-15 समीकरण. आपण नाणेफेक करणार आहोत. सत्ताडी संघ आणि या दहीसर संघ आणि सत्ताडी संघ यायचं आहे. 12 चेंडू बनवायचे 15 12 बॉल 15 रन्स टू विन हा सामना जिंकण्यासाठी. पाहू शकाल काय बॅटिंग करतायत चैतन्य तरे. या आपण नाणेफेक करणार आहोत. संतोष लगेच टॉस लगेच करून घ्या प्लीज.
चला दोन्ही कॅप्टन टॉस साठी लगेच या प्लीज. इनिंग ब्रेक मध्ये आपण आला. संतोष टॉस कबड्डी संघ नाणेफेक जिंकला, काय डिसिजन असते? आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू. नक्कीच जास्त वेळ घेणार नाहीये. अगदी मॅच क्रुशल आहे, परंतु तुमची मॅच देखील आपण दोन्ही संघाला शुभेच्छा देऊया आणि पुढे जाऊया मॅचच्या आतमध्ये. येस आउट टू कॉम्बॉक्स युसुफ सय्यद. धन्यवाद संतोष पाटील. लगेच 12 चेंडू बनवायचे. 15 नवीन गोलंदाज अरुण शाहुल इंट्रोड्यूस केले गेले. पहिल्या षटकामध्ये तब्बल धावा खर्च केल्यात 11. तोच गोलंदाज सज्ज झालाय. फटका सुरेख आहे तेवढा चांगला षटक. मुबारक शाह, वाह काय क्षेत्ररक्षण, उडकावा मुबारक. पाहू शकाल ऍक्शन रिप्ले मध्ये मुबारक शाह उडता हुआ मुबारक पाहायला भेटला आपल्याला. मुबारक शाह वाह, क्षेत्ररक्षण आवडण्याचं टाळ नक्की झालं पाहिजे मुबारकसाठी. अप्रतिम क्षेत्ररक्षण. आणि पाहू शकाल दीपक टेंभुर्णे मैदानाच्या बाहेर. चांगला फटका होता परंतु नजर नव्हती सुशीलची. धावण्यासाठी धाव परिपूर्ण करण्याचा प्रयत्न होता परंतु गडी बाद झालाय. येणारे अजून 11 चेंडू बनवायचे आता. 15 नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दिनेश नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. लगे पाहू शकाल अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं गेलं मुबारक शहाने परंतु नवीन बॅटर दिनू. सुशील चांगली बॅटिंग करतात. 26 वर बॅटिंग करत असताना सुशील टाक नॉनस्टॉक एंडवर आहेत. लहान चेंडूचा फटका सुरेख केला. संदीप कनोजिया करतोय चुकी आणि दिनेश सुद्धा आल्याला चौकार खेचतोय. 4 धावा. चला स्पीड अप करा. 42 धावा दाखवा अजून बनवायचे. 11 येणारे चेंडू असतील. 10 चेंडू 11 धावांची गरज. चुकी केली गेली ती म्हणजेच आपण पाहू शकाल 2 खराब क्षेत्र चौकार आले. एक रेहान शेखच्या माध्यमातून आणि एक चौकार संदीप कनोजिया यांच्या माध्यमातून. संजय टायगर पॅराडाईज ए संघ थोडासा अडचणीमध्ये आहे. आपण पाहू शकाल 10 चेंडू 11 धावांची गरज. दोन्ही संघाचा एक गडी बाद झालाय ही सुद्धा आपण दक्षता घ्यायची आहे. 10 चेंडू 11 धावांची गरज. 10 चेंडू 10 धावा आला आणि सामना टाय झाला तर नक्कीच बॉल आउट असणार आहे. परंतु अरुण शाहू यावेळेस गोलंदाज सज्ज होत आहेत. मग आपण या षटकामधला 3रा चेंडू घेऊन स्ट्राईक वर दिनू. सुरेख चेंडू पाहायला भेटला. अप्रतिम चेंडू. नक्कीच डॉट बॉल आला. अरुण थोडासा नक्कीच काहीतरी चर्चा करतात. थोडासा नक्कीच पाहून 4 केले गेले संदीप कनोजियाचा परंतु हा डॉट बॉल आला. 9 चेंडू 11 धावांची गरज. रोहन गावड सुद्धा सामने चालण्यात घेतात. त्याचे पिताश्री सुद्धा सामने चालण्यात घेतात. प्रत्येक प्रेक्षकाच्या नजरा मैदानाच्या आतमध्ये. परंतु आजचा जो रात्र आहे ना पहिल्या सामन्यापासून सामने खूप सुरेख होत्या. पाहिला आपण अप्रतिम सामने. त्यावेळेस पाहू शकाल टॅप करण्याचा प्रयत्न अरुण चेंडूला फील्ड करता परंतु एक धाव वेगाने परिपूर्ण केली गेली. एकूण 8 चेंडू बनवायचे. 8 चेंडू 10. सामना कुठे जाईल ते पहा. एका बाजूला किंगफिशर भीमनगर तर एका बाजूला पाहू शकाल संजय टायगर पॅराडाईज ए. परंतु किंगफिशर भीमनगर संघाचं कौतुक करावं लागेल. पहिल्याच क्वार्टर फायनल मध्ये 41 धावा डिपेंड केला. विकेटवर सामना विजय झाला. तदनंतर उपांत्यपर्यंत प्रवेश करतो. नाही असं नाही की लकवर सीमेमध्ये आला परंतु काय मेहनत घेतली. दीपक टेंभुर्णे असेल, सुशील टाक असेल, आलम असेल, तुषार असेल, प्रत्येक खेळाडूने, कुणाल गुप्ता असेल, प्रत्येक खेळाडूने अप्रतिम दर्जेदार प्रदर्शन केले. त्या अनुषंगाने टॉप 4चा सामना खेळतात. 8 चेंडू 10. सुशील टाक आपण पाहतोय तब्बल 15 चेंडू 26 वर बॅटिंग करतोय. 6 चौकार त्याच्या बॅटवर पाहायला भेटले. अप्रतिम बॅटिंग करतोय सुशील टाक संघनायक. यावेळेस काय घडलं गेले पाहू शकाल. असा वाटला होता बॅटची कडा लगावली गेली आहे परंतु यावेळेस चुकी केली गेली निलेश मिश्राच्या माध्यमातून. मोठा मासा गळा लागला असता परंतु यावेळेस काय सोडलाय. झेल सोडलाय की सामना सोडलाय. आपण सांगतो ना टेक द कॅचेस विन द मॅचेस आणि ड्रॉप द कॅचेस लूज द मॅचेस असं म्हण आहे क्रिकेटमध्ये. 7 चेंडू बनवायचे 10.
बघूया आपण 7-10 7-10चं समीकरण आहे हा सामना जिंकण्यासाठी. एका बाजूला बादल तर एका बाजूला सुशील. बैठक खेळला गेला. विशाल आगरे स्वतःला झोकून देतोय. अप्रतिम क्षेत्ररक्षण. या षटकामध्ये मात्र धावा खर्च केल्या ते म्हणजेच 6 धावा आणि 1 गडी बाद केला गेला. एक चौकार नक्कीच खराब क्षेत्रामुळे आला परंतु चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. येणारे 6 चेंडू 9 धावांची गरज. 6-9चं समीकरण आहे. जर सामना टाय झाला विकेट जर गमावलं नाही तर बॉल आउट असणार आहे कारण की दोन्ही संघाचे 1-1 विकेट समसमान आहेत. समसमान विकेट आहेत. बघूया आपण शेवटच्या षटकामध्ये कुठला गोलंदाज सज्ज होईल. जबीर खान याला इंट्रोड्यूस केला जाईल शेवटच्या षटकामध्ये. तर बघा चला स्पीड अप करा प्लीज. चला स्पीड अप करा. पाहू शकाल 6 चेंडू 9 धावांची गरज. 6 बॉल 9 रन्स टू विन. जबीर खान गोलमागा सदस्य सुशील टाक पाहू शकाल 17-27 वर खेळतोय. उत्तमजी मात्रे पाहू शकाल त्यांच्या नेतृत्वाखाली स्पर्धा पाहायला भेटते आपल्याला. राजेशिव छत्रपती चषक 2024 नक्कीच पाहू शकाल. आदरणीय सन्माननीय प्रतीक नंदकुमार मात्रे साहेबांच्या माध्यमातून आम्हाला पहिला बक्षीस क्रमांक दिले गेले या स्पर्धेमध्ये. फुलटॉस चेंडू होता. मुबारक शाह अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं गेलं. डॉट बॉल आलाय. चांगलं क्षेत्ररक्षण मुबारकच्या माध्यमातून. अजूनही 5 चेंडू 9 धावांची गरज. 5-9चं समीकरण. बैठक खेळला गेला. गॅप मध्ये चेंडू आहे. खेळाडूला पहिलंच फिरलाय आणि चेंडूला पाठवून दिला सीमारेच्या पार. 4-5चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. चेंडू 5 धावांची गरज. सुशील 31 वर बॅटिंग करतो. एकमेव असा खेळाडू जो संघाला पुढे घेऊन जातोय. संघाचा संघनायक आहे. आपण सांगतो सेनापती जर स्ट्रॉंग असला ना तर पूर्ण सेना लढण्यासाठी तयार असते आणि यावेळीचा सेनापती अप्रतिम काम करतोय. दर्जेदार खेळ त्याच्या माध्यमातून. येणारे अजूनही चेंडू असतील. 4 चेंडू 5 धावांची गरज. सुशीलला आपण पाहिलं ध्रुव प्रत्येक विभागामध्ये चौकार खेळलाय. मिड ऑन असू द्या, स्टेटस ऑफ साईडला असू द्या, पॉइंट मध्ये असू द्या, स्क्वेअर लेगला असू द्या, प्रत्येक दिशेमध्ये चौकार त्याच्या बॅटमधून आलेत. अप्रतिम बॅटिंग आणि यावेळी चौकार. 4 धावा. 4 धावा. सामना टाय झालाय. पाहू शकाल 1 धावांची गरज. 1 धाव विजयासाठी. 1 धावांची गरज. एक मिनिट लाईटीचे खांब लांब राहा आणि ते आम्ही त्याच्या कोणी चढायचं नाहीये. आपण टेबल ठेवलाय डगआउट मध्ये प्लीज. 1 धावांची गरज. अप्रतिम खेळ. किंगफिशर भीमनगर वर्चस्व गाजवते या स्पर्धेमध्ये. आपण पहिला सामना त्यांनी खेळलाय आणि पहिल्या सामन्यापासून अप्रतिम खेळ त्या साकारतायत. एक टीम वर्क त्याने दाखवलाय. अप्रतिम. कॅप्टन इनिंग्स खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. तब्बल 35 धावा 20 चेंडू 8 चौकार. स्ट्राईक रेट 100 आपण पाहू शकाल 75चा स्ट्राईक रेट आहे. 3 चेंडू 1 धावांची गरज. 3 बॉल 1 रन. 3 बॉल 1 रन टू विन. आणि यावेळी सामना विन झालाय. किंगफिशर भीमनगर संघ आपण पाहू शकाल. पहिला संघ मेगा पाहू शकाल मेगा फायनल जातोय किंगफिशर भीमनगर.